हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली तर शहा पुन्हा शिंदे फडणवीस अजितदादांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागाटपावर तिढा कायम। अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम। रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक। मवियातही जागाटपाचा तिढा कायम। सांगली, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून तिढा तर शरद पवारांच्या घरी काँग्रेस ठाकरे गटामध्ये खडाजंगी, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी। पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार तर वसंत मोरे पुण्यातून अपक्ष लढणार। वसंत मोरेंची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह माहिती। नांदेड लोकसभेमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसच्या वसंत चव्हाणांमध्ये लढत होणार। अशोक चव्हाणांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नांदेड लोकसभेकडे लक्ष। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला। मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपच्या गुंडांकडून हल्ला, प्रणिती शिंदे यांचा आरोप। पंढरपुरातून परत येत असताना गाडी अडवली। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांना उमेदवारी। जो आमदार कसब्याचा तो खासदार पुण्याचा, धंगेकरांचं पोस्टर व्हायरल। वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार। एकदा ठरलं की ठरलं। मवियाकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांचं स्टेटस व्हायरल। चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये पेच कायम। शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच। चंद्रपूरमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप निर्णय नाहीच। सांगलीतून चंद्रहार पाटलांना लोकसभेचं तिकीट। सांगलीमध्ये काँग्रेसचाही दावा असताना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर। नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर। आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार, मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांना नोटीस। रवी भवन इथल्या सरकारी बंगले रिकामे करण्याची नोटीस। कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना ईडीकडून अटक। 2 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई। अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याची माहिती। घाबरलेला हुकुमशहा मृत लोकशाही बनू पाहतोय। केजरीवालांच्या अटकेवरून राहुल गांधींची मोदींवर टीका तर केजरीवालांच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडी एकजुटीनं उभी, पवारांची प्रतिक्रिया। सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षा खर्चाची माहिती देऊ शकेल का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला मौखिक विचारणा। सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या फाईलपैकी पहिल्या फाईलचं पान आज उलटणार। रोहित पवारांचं ट्विट। सकाळी 11 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद। रोहित पवार, युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या। सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र। प्रचारादरम्यान दबाव टाकला जात असल्यानं सुरक्षा देण्याची सुळेंची मागणी। 7 दिवसात कांद्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण। कांद्याचे दर घसरल्यानं बळीराजा हतबल। नाशिकमध्ये 1175 रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची विक्री। सोन्याचा दर विक्रमी पातळीवर। सोन्याचे दर 69,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या विक्रमी पातळीवर। सोनं लवकरच 70,000चा टप्पा गाठणार। 31 मार्चला देशातील सर्व बँका सुरू राहणार। वित्त वर्ष 2024चे व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्चला रविवारी ही बँका सुरू ठेवण्याचे आरबीआयचे निर्देश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।